आज आपण बनवूया मसाले भात किंवा मसाले पुलाव म्हणू शकतो. छान पटकन होईल असं रेसिपी आज मी दाखवणार आहे तुम्हाला. हिरवी मिरची आणि लसूण आणि खोबरं मी हे तिघंही मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतले होते. फोडणीला जिरं मोहरी घालायचं, कांदे टोमॅटो बटाटे फ्लावर जे भाज्या असतील त्या आपण त्यात ॲड करू शकतो. माझ्याकडे जेवढ्या होत्या मी तेवढ्या ॲड केल्या. शेंगदाणे मस्त असतात आमच्याकडे असताच म्हणून मसाले भातामध्ये असतातच. मी इथे शेंगदाणे जिरं मोहरीची फोडणी दिली आहे. कांदा लांबट कापून घेतला होता तोही मी टाकून घेतला आहे. लांबट कापल्यानं तर छान दिसायलाही छान दिसतं आणि मग टेक्स्चर राहिलं ना तर बरं वाटतं आपल्याला. आणि बटाटे पण इथे मी लांबसरच कापून घेतले. आणि इथे मी आता जो मसाला तयार करून घेतला होता हिरवी मिरचीचं वाटण ते ॲड करून घेते. ते पण कच्चंच होतं म्हणून आता मी याच्यासोबतच भाजून घेणार आहे छान लालसर होईपर्यंत. ते झाल्यानंतर आपल्याकडे मटार असतील तर मटार टाकायचे. आधी पण टाकू शकतो पण हे फ्रोझन मटार आहे म्हणून मग मी थोडेसे कांदा टोमॅटो लालसर झाल्यानंतर मी टाकते. इथे गरम मसाला यूज करणार आहे मी. गरम मसाला टाकून घेतला आहे साधारण 1 चम्मच. खूप तिखट नाही बनवायचं आहे आपल्याला कारण की हिरवी मिरचीचं वाटण पण टाकलं आहे म्हणून. लाल तिखट आणि धनेपूड थोडंसं चवीपुरतंच मी इथे टाकणार आहे. खूप जास्त मसाले असले ना मग सगळं मसाल्याची टेस्ट लागते आणि ओरिजिनल टेस्ट कुठेतरी गायब झालेली असते. म्हणून मग मी इथे फक्त काळा मसाला लाल तिखट पाव चम्मच टाकले आहेत. हळद टाकून घेतली आहे. चवीपुरता मीठही आपल्याला यात टाकून घ्यायचं आहे आणि छान परतवून घ्यायचं आहे 2 मिनटं. परतवल्यानंतर मी जे मसाल्याचं वाटण काढलं होतं ते थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे. पाणी टाकल्यानंतर 2 मिनटं अजून वाफवून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही. आणि आता इथे मी मीठ ॲड करून घेतलं आहे. मीठ पण आपल्याला चवीनुसार टाकून घ्यायचं आहे. इथे बघू शकताय तुम्ही मसाला किती छान झाला आहे. आणि तांदूळ जे नॉर्मल कोणतेही तांदूळ आपल्याकडे असतील ना ते स्वच्छ धुवून आपल्याला यात टाकून घ्यायचे. गरम पाणी करायला ठेवायचं साईडला. गरम पाणी आधीच करून ठेवलं होतं मी म्हणून मग मी यात तांदूळ टाकते. नाही तर मग पाणी टाकल्यानंतर उकळी येऊ द्यायची आणि मग तांदूळ टाकायचे आपल्याला. पाण्याचं प्रमाण आपल्या तांदळांना जेवढं लागतं तेवढं आपण घेऊ शकतो. बिर्याणी वगैरे असे राईस चालणार नाहीत कारण की मसाले भाते म्हटल्यावर साधी नॉर्मलच घेऊ शकतो. बासमती राईस किंवा वाडा कोलम असं. गावाकडे तर रेशनचे किंवा मग भेटतात थोडेसे कमी किमतीचे किंवा मग असे तांदूळ घेतले जातात तिथे. आणि मसाला भात हा लग्नाच्या पंक्तीत नेहमीच असतो. त्याच चवीचा असतो. बघू शकताय तुम्ही 1-2 शिट्ट्यांमध्ये तयार होऊन जातो आणि किती छान दिसतंय. वरून थोडं तूप टाकलं होतं मी. असा वास येतो छान की काय सांगावं. इथे माझं ताट तयार आहे. कसं वाटलं रेसिपी मला नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा आणि स्वयंपाकाचं अगदी झटपट होणारा प्रकार असं बनवून बघा. सॅटर्डे संडेला किंवा मग असं मध्ये कधीतरी बनवून घेऊ शकतो. थँक्यू फॉर वॉचिंग.